बुद्ध के कार्ल मार्क्स या विषयाचा उर्वरित दुसऱ्या भागाचा आढावा इथे आपण घेणार आहोत. तत्पूर्वी पहिल्या भागात जे मुद्दे पाहिले ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दी बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या प्रस्तावनेच्या शेवटच्या भागात 3 ग्रंथाचा संच असल्याचा उल्लेख केला आहे. दुसरा मुद्दा हा पाहिला की बुद्ध की कार्ल मार्क्स हा ग्रंथ 3 डिसेंबर 1956 साली लिहून पूर्ण केला होता, परंतु आज हा ग्रंथ मात्र उपलब्ध नाही. तिसरा मुद्दा म्हणजे 20 नोव्हेंबर 1956 रोजी काठमांडू येथे बुद्ध की कम्युनिझम या विषयावर केलेले भाषण. चौथा मुद्दा बुद्ध की कार्ल मार्क्स या विषयावर बाबासाहेबांनी लिहिलेला निबंध व त्यातील पहिला मुद्दा पार्श्वभूमी, दुसरा मुद्दा बुद्धाची तत्वप्रणाली, तिसरा मुद्दा कार्ल मार्क्सची तत्वप्रणाली, चौथा मुद्दा मार्क्सवादी तत्वातील काय टिकले व काय नष्ट झाले, बुद्ध की मार्क्स यांच्यातील साम्य असलेल्या तत्वांची तुलना. या सर्व मुद्द्यांचा अभ्यास आपण पहिल्या भागात केला आहे. आता आपण दुसऱ्या भागात बुद्ध की कार्ल मार्क्स या निबंधातील 5 ते 8 या क्रमांकाच्या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. आता पाचवा जो मुद्दा आहे की साधने काय, म्हणजे साम्यवाद प्रस्थापित करण्यासाठी बुद्धाची साधनं काय आहेत आणि मार्क्सची साधनं काय आहेत याचं थोडक्यामध्ये स्पष्टीकरण. म्हणजे बुद्धांनी पहिलं साधन पंचशील सांगितलेलं आहे, त्यानंतर ते दुःख आणि दुःखावरचा उपाय अशा पद्धतीने. मग प्रथम बुद्धांनी कुठली साधनं सांगितलेली आहेत आणि साम्यवादाची किंवा मार्क्सनी कुठली साधनं सांगितलेली आहेत त्याचा हा पाचवा मुद्दा आहे. तो पाचवा मुद्दा बाबासाहेब आंबेडकरांचा प्रथम आपण बघू. काय टायटल आहे? साम्यवाद घडवून आणण्यासाठी बुद्धाच्या साधने कुठली आहेत, त्या साधनांचे बाबासाहेब आंबेडकर 3 वर्गात वर्गीकरण करतात. आता हे साम्यवाद किंवा ह्याची तुलनात्मक अभ्यास करताना बुद्धिझमचा बाबासाहेब आंबेडकरांनी किती सुंदर पद्धतीने अभ्यास करून समजावून सांगितलेले ते याच्यातून प्रतीत होते, म्हणून हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. बाबासाहेब काय म्हणतात ते बघा. साम्यवाद घडवून आणण्यासाठी बुद्धाच्या साधनांचे 3 भागात वर्गीकरण होते. त्याच्यातला पहिला भाग म्हणजे पंचशील हे नव धर्मतत्व आहे. बाबासाहेब म्हणतात काय, त्याचं स्पष्टीकरण काय म्हणतात? भाग 1 यामध्ये पंचशिलाच्या पालनाचा अंतर्भाव होतो. संबोधीने एका नव्या धर्मतत्वाला जन्म दिला. त्याला जो प्रश्न सतावत होता त्या प्रश्नाच्या उत्तराची किल्ली या धर्मतत्वामध्ये होते. म्हणजे पहिलं जे संशोधन आहे ते पंचशिलाचं संशोधन आहे असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. दुसरं जे आहे की जगात दुःख आहे हा नव्या धर्मतत्वाचा प्रारंभ बिंदू अथवा पाया आहे असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. याचं स्पष्टीकरण देताना काय म्हणतात? जग दुःखाने व दैन्याने भरले आहे हे सत्य या नव्या धर्मतत्वाचा पाया आहे. हे सत्य केवळ दखल घेण्यापुरते नाही तर मुक्तीच्या कोणत्याही उपाययोजना ते पाहिले व सर्व प्रमुख मानणे आवश्यक आहे. ही वस्तुस्थिती जाणून घेणे हा बुद्धाने त्याच्या धर्मतत्वाचा प्रारंभ बिंदू मानलेला आहे. म्हणजे दुःख जाणून घेणं हा प्रारंभ बिंदू मानलेला आहे. आणि तिसरं जे आहे धर्मतत्वाचे उद्दिष्ट दुःख दैन्य दूर करणं. म्हणजे पहिला जो सिद्धांत शोधून काढला तो पंचशिलेचा शोधून काढला. दुसरा जो म्हटला की जगात दुःख आहे हाच धर्मतत्वाचा प्रारंभ बिंदू आहे आणि हे धर्मतत्व व दुःख दैन्य दूर करणं हे त्याचं ध्येय आहे. ह्या 3 भागामध्ये संपूर्ण बुद्धिझमचं वर्गीकरण किंवा साम्यवाद एस्टॅब्लिश करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर 3 भागात वर्गीकरण करतात. त्याच्या मुळाशी जाऊन म्हणतात की दुःखाचं कारण काय, म्हणजे दुःख का आहे आणि त्याचा परिणाम काय आहे. म्हणजे जगातल्या कुठल्याही गोष्टीचा आपण म्हटलं ना कार्यकारण भाव, की जगातल्या सगळ्या सिद्धांताचं किती सोपं आणि किती सोप्या आणि व्यावहारिक भाषेमध्ये बाबासाहेब आंबेडकर समजावून सांगतात. ते बघा की दुःखाची कारणे कोणती असू शकतील याची चौकशी करता बुद्धाला ती केवळ 2 कारणे असतील असे दिसून आले. माणसाचे दुःख व दैन्य काही अंशी त्याच्या स्वतःच्या गैरवर्तणुकीचा परिणाम असतो. म्हणजे संपूर्ण जगातलं कुठलंही दुःख असेल तर त्या दुःखाचं एकमेव कारण काय आहे तर गैरवर्तणूक हे त्याचं कारण मांडलेलं आहे. त्याच्यातून जे परिणाम होतात ते दुःखाचं कारण असतं. त्यामुळे हे दुःखाचं कारण दूर करण्यासाठी पंचशील हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. बुद्धांनी जो पहिलं तत्व सांगितलं ते बाबासाहेब आंबेडकर 3 भागामध्ये वर्गीकरण करतात. मग पंचशिलाचं बाबासाहेब आंबेडकर पंचशील सांगतात. आता बाबासाहेबांनी अर्थ सांगितलाय तो कसा सांगितलाय बघा.
पंचशिलामधलं पहिलं, कोणत्याही प्राणी मात्राला ठार करण्यापासून वा ठार करण्यास कारण ठरण्यापासून अलिप्त राहणे, चोरीपासून, दुसऱ्याची मालमत्ता लबाडीने किंवा बळजबरीने संपादन करण्यापासून वा बाळगण्यापासून अलिप्त राहणे, असत्य भाषणापासून अलिप्त राहणे, व्यभिचार व काम वासनापासून अलिप्त राहणे आणि मादक पेयापासून अलिप्त राहणे, हे पंचशील बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सांगतात की बुद्धाचं पहिलं धर्मतत्व. त्यानंतर दुसरं जे आहे आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतात. आर्य अष्टांगिक मार्ग कशासाठी आहे, तर असमानता दूर करून न्यायाचे राज्य जर तुम्हाला या जगामध्ये स्थापन करायचे असेल तर त्यासाठी आर्य अष्टांगिक मार्ग हा सांगितलेला आहे. जगातील दुःख व दैन्य यांचा काही भाग बुद्धाच्या मते माणसाच्या माणसाबाबत असलेल्या असमानतेचा परिणाम होय. ही असमानता कशी दूर करता येईल, माणसाची माणसाबाबत असलेली असमानता दूर करण्यासाठी बुद्धाने आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे. आर्य अष्टांगिक मार्गाची तत्व अशी आहेत: सम्यक दृष्टी म्हणजे अंधश्रद्धापासून मुक्ती, सम्यक संकल्प म्हणजे बुद्धिमान व निश्चयी माणसाला साजेसा उच्च संकल्प, सम्यक वाचा म्हणजे करुणेची मुक्त व सत्यपूर्ण वाचा, सम्यक व्यायाम म्हणजे शांततापूर्ण प्रामाणिक व शुद्ध आचरण, सम्यक आजीव म्हणजे प्राणी मात्राला दुःखापत किंवा इजा न करणारी उपजीविका, सम्यक कर्मांत म्हणजे इतर सर्व 7 तत्वांचे पालन, सम्यक स्मृती म्हणजे जागृत व कृतिशील मनाने ठेवलेली स्मृती, सम्यक समाधी म्हणजे जीवनातील गहन गूढ तत्वावरील गंभीर विचार. पृथ्वीवर न्यायाचे साम्राज्य प्रस्थापित करणे व त्याद्वारे जगाच्या पाठीवरून दुःखाला व दैन्याला हद्दपार करणे हे आर्य अष्टांगिक मार्गाचं ध्येय आहे. तिसरं म्हणजे पंचशील सांगितलं, आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलं आणि तिसरं तत्व सांगितलं निब्बाण. निब्बाण हे तिसरं आहे. निब्बाण हे तत्व आर्य अष्टांगिक मार्गाचा अविभाज्य भाग आहे. आर्य अष्टांगिक मार्गामध्ये 10 अडथळे किंवा 10 बंधने आहेत किंवा 10 आश्रव आहेत असंही सांगितलेलं आहे. आणि त्याचं थोडक्यात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पहिला अडथळा आहे की स्वतःविषयीचा भ्रम जो आहे हा पहिला अडथळा आहे. दुसरा अडथळा जो आहे शंका व अनिश्चय हा दुसरा अडथळा आहे. तिसरा अडथळा धर्मविधी व व्रतवैकल्य यांच्या कार्यसिद्धीवरती अवलंबून राहणे हा तिसरा अडथळा सांगितलेला आहे. चौथा अडथळा शारीरिक वासनांचा सांगितलेला आहे. पाचवा अडथळा इतर व्यक्तीच्या बाबत दुष्ट भावना. सहावा अडथळा भौतिक देहाने ब्रह्मलोकादी प्राप्तीची इच्छा करणे. सातवा अडथळा देवलोक प्राप्तीची इच्छा करणे. आठवा अडथळा माणसाचा अहंकार आणि 9वा अडथळा माणसाचा हट्ट आणि 10वा अडथळा जो आहे अज्ञान. अज्ञानाबद्दल काय म्हणतात बघा, जरी सर्व अडथळ्यावरती तुम्ही मात केली तरी हा एक अडथळा उरेलच. सुज्ञ व सद्गुणी माणसाला सलणारा तो काटा आहे, तो माणसाचा अंतिम व कट्टर शत्रू आहे. आर्य अष्टांगिक मार्गाचे अनुसरण करताना निब्बाणाद्वारे या अडथळ्यावरती मात करणे अभिप्रेत आहे. माणसाने मनाची कोणती अवस्था चिकाटीने विकसित करावी हे आर्य अष्टांगिक मार्गाचा सिद्धांत सांगतो. माणसाला जर आर्य अष्टांगिक मार्गावर चालायचे असेल तर त्याने कोणत्या मोहावर व अडथळ्यावर मनपूर्वक मात केली पाहिजे हे निब्बाणामध्ये सांगितलं जातं. पंचशील आपण पाहिलं, आर्य अष्टांगिक मार्ग आपण पाहिला आणि निब्बाण पाहिलं. चौथं सांगतात की 10 पारमिता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. तर पारमिता म्हणजे काय, एका शब्दामध्ये स्पष्टीकरण देतात. पारमिता म्हणजे पूर्णतेच्या अवस्था. या नव्या धर्मतत्वाचा चौथा भाग पारमितेचा सिद्धांत आहे. पारमिताचा सिद्धांत माणसाच्या दैनंदिन जीवनात 10 सद्गुणांचे आचरण मनावर ठसवतो. ते 10 सद्गुण असे आहेत: 1 प्रज्ञा, 2 शील, 3 नैष्कर्म्य, 4 दान, 5 वीर्य, 6 शांती, 7 सत्य, 8 अधिष्ठान, 9 मैत्री आणि 10 उपेक्षा. प्रज्ञा म्हणजे काय सांगितले त्याचं स्पष्टीकरण एकदम संक्षिप्त. प्रज्ञा म्हणजे अविद्या, मोह किंवा ज्ञानाचा अभाव यांचा अंधकार दूर करणारा प्रकाश म्हणजे प्रज्ञा अथवा शहाणपण होय. शील म्हणजे काय, शील ही नैतिक भावना आहे. वाईट गोष्टी न करण्याचा व चांगल्या गोष्टी करण्याचा, चूक करण्याची लाज वाटण्याचा असा तो स्वभाव आहे. शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्टी करण्याचे टाळणे म्हणजे शील. शीलाचा अर्थ पापाचरण करण्याची भीती. नैष्कर्म्य म्हणजे ऐहिक सुखांचा त्याग.
दान म्हणजे दान याचा अर्थ इतरांच्या भल्यासाठी त्या बदल्यात कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता एखाद्याने आपली मालमत्ता, रक्त, अवयव व आपले प्राण देखील अर्पण करणे होय. वीर्य म्हणजे सम्यक प्रयत्न, मागे न फिरण्याच्या विचाराने आपण जी काही गोष्ट करण्यासाठी हाती घेतली असेल ती आपली सर्व शक्ती एकवटून पार पाडणं. शांती, शांती म्हणजे सहनशीलता, द्वेषाला द्वेषाने उत्तर न देणे हे तिचे सार आहे, कारण द्वेषाने द्वेष समत नाही, तो केवळ सहनशीलतेने समजतो. सत्य, सत्य म्हणजे खरे, कधीही खोटे न बोलण्याची सत्य ही बुद्धाची एक उत्कट इच्छा होय. त्याचे बोलणे सत्य असते व ते अन्य काही नसून केवळ सत्यच असते. अधिष्ठान, अधिष्ठान म्हणजे ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी केलेला ठाम निर्धार होय. मैत्र ही शत्रू व मित्र, प्राणी व मनुष्याच्या सर्व प्राण्यांना सामावणारी मैत्रीची भावना होय. आणि शेवटची उपेक्षा ही उदासीनतेहून भिन्न अशी अलिप्तता होय. ही मनाची एक अवस्था आहे, त्या अवस्थेतून कोणतीही आवड किंवा नावड असते. परिणामाने विचलित न होता त्याचा पाठपुरावा करीत राहण्याची ही अवस्था होय. हे सद्गुण आपण पराकाष्ठेने आपल्या आचरणात आणले पाहिजे. म्हणूनच त्यांना पारमिता म्हणजे पूर्णतेच्या अवस्था असे म्हटलेलं आहे. जगातील दुःख व दैन्य संपुष्टात आणण्यासाठी बुद्धाने त्याच्या संबोधीची फलश्रुती म्हणून अधिकारवादीने प्रतिपादन केलेला हा धर्मोपदेश आहे. बुद्धाने स्वीकारलेली ही साधने माणसाने स्वेच्छेने सन्मार्ग अनुसरून आपला भौतिक स्वभाव बदलावा व मतांतर घडवून आणावे, यासाठी ही सर्व साधने होते. आता साम्यवाद्यांची फक्त 2 साधने आहेत. म्हणजे बुद्धांनी किती साधने सांगितले? बुद्धांनी पंचशील सांगितला, बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला, बुद्धांनी निब्बाण सांगितलं आणि बुद्धांनी पारमिता सांगितली. ही 4 साधनं बुद्धाची आहेत. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की साम्यवाद जर एस्टॅब्लिश करायचा असेल तर यासाठी ही बुद्धाची साधनं आहेत. आता ही याची साधने काय, साम्यवादाची साधनं काय आहेत? तर साम्यवाद्यांनी स्वीकारलेली साधने तितकीच स्पष्ट, अपुरी व झटपट अंमलात येणारी आहेत. ती म्हणजे हिंसा आणि कामगाराची हुकुमशाही. ही जी 2 साधनं आहेत, ही 2 साधनं जी आहेत ती मात्र कार्ल मार्क्सची साधनं आहेत. या साधनांच्या तुलनात्मक अभ्यासाचं जे अनुमान आहे ते अनुमान काय आहे? तर हे अनुमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेलं आहे की दोघांचं ध्येय समान, परंतु साधने मात्र वेगवेगळी आहेत. बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्यामधील साम्य व भेद आता स्पष्ट आहे की भेद साधनांच्या बाबत आहे, ध्येय मात्र दोघांचेही समान आहेत. म्हणजे हे वेगवेगळे आपण पैलू पाहिल्यानंतर सुद्धा 6वा मुद्दा आहे की या साधनांचं मूल्यमापन. हा 6वा मुद्दा जो आहे तो आपण पाहूया. हिंसेचा मुद्दा घ्या. हिंसेच्या केवळ कल्पनेने ज्यांचा थरकाप उडतो असे अनेक लोक आहेत, परंतु ही केवळ एक भावना आहे. एकंदरीत पाहता हिंसे वाचून चालू शकणार नाही. बिगर साम्यवादी देशामध्ये देखील खुन्याला फाशी देण्यात येते. फाशी देणे हे हिंसा करण्यासारखे युद्ध नाही काय? बिगर साम्यवादी देशाबरोबर युद्ध करतात तेव्हा लाखो लोक ठार केले जातात. ही हिंसा नाही काय? जर एखाद्या खुन्याला त्याने कोणी एक नागरिक ठार केला म्हणून ठार करता येऊ शकते. जर एखाद्या सैनिकाला तो शत्रू राष्ट्राचा आहे म्हणून त्याला युद्धात ठार करता येऊ शकते. तर एखाद्या संपत्तीच्या मालकाला जर त्याची मालकी बाकीच्या लोकांना दुःखात लोटत असेल तर का ठार करण्यात येऊ नये? संपत्तीच्या मालकाचा अपवाद करण्याचे कोणतेच कारण नाही. खाजगी संपत्ती पवित्र म्हणून कोणी व का मानावी? आता बुद्धाची भूमिका काय आहे? बुद्ध हिंसेच्या विरुद्ध होता, परंतु तो न्यायाच्या बाजूचा होता. त्यामुळे बुद्धाची हिंसेच्या बाबतीत जगामध्ये खूप लोक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात की बुद्धाची हिंसेमुळे असं झालं तसं झालं, परंतु बुद्ध हिंसेच्या विरुद्ध जरूर होता, परंतु तो न्यायाच्याही बाजूचा होता. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टीकरण अतिशय सुंदर दिले. ते पहा काय म्हणतात की बुद्ध हिंसेच्या विरुद्ध होता, परंतु तो न्यायाच्याही बाजूचा होता. जेथे न्यायासाठी आवश्यक असेल तेथे त्याने बळाचा वापर करण्यास परवानगी दिली होती. ही गोष्ट वैशालीचा मुख्य सेनापती असलेल्या सिंह सेनापतीशी झालेल्या त्याच्या संवादातून उत्तमरित्या दर्शवली आहे. बुद्ध अहिंसेचा उपदेश करीत असल्याचे समजल्यावरून सिंह सेनापती त्यांच्याकडे गेला व त्याने असे विचारले, हे भगवान, अहिंसेचा आपण उपदेश करतात, याचा अर्थ भगवान अपराध्याला शासन करू नये असा उपदेश करतात काय? आमच्या बायका मुलांचे व आमच्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी आम्ही युद्धावर जाऊ नये का?
असा उपदेश भगवान करतात का? अहिंसेच्या नावाखाली आम्ही गुन्हेगारांच्या हातून हानी सोसावी काय? युद्ध सत्याच्या व न्यायाच्या हिताचे असले तरी तथागत सर्व प्रकारच्या युद्धाला प्रतिबंध करतात काय? तथागतांनी यावर काय उत्तर दिले पहा. तथागत म्हणतात, मी जो काही उपदेश करीत आहे त्याचा तू चुकीचा अर्थ घेतला आहेस. अपराध्याला शिक्षा झालीच पाहिजे व निरापराधी माणसाची सुटका देखील झाली पाहिजे. न्यायाधीशाने जर एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा दिली तर तो न्यायाधीशाचा गुन्हा नाही, ते शिक्षेचे कारण म्हणजे गुन्हेगाराचा गुन्हा आहे. शिक्षा सुनावणारा न्यायाधीश केवळ कायद्याची अंमलबजावणी करीत असतो. त्याला अहिंसा न पाळल्यामुळे दोष लागत नाही. न्यायासाठी व सुरक्षेसाठी लढणाऱ्या माणसावर अहिंसा न पाळल्याचा आरोप करता येऊ शकत नाही. जेव्हा शांतता राखण्याचे सर्व उपाय अयशस्वी ठरतात तेव्हा होणाऱ्या हिंसेची जबाबदारी जो युद्ध करतो त्याच्यावर येऊन पडते. दुष्ट शक्तींना कोणी कधीच शरण जाता कामा नये. युद्ध असू शकेल पण ते स्वार्थी हेतूसाठी असता कामा नये. त्यानंतर या संदर्भामध्ये साध्य आणि साधनांना साध्य हे साधन ठरवतं याबद्दल जॉन डुईंचं उदाहरण दिलेलं आहे. बुद्ध हा प्रजासत्ताकवादी होता, तो हुकुमशाहीच्या विरोधी नव्हता. बुद्ध हा प्रजासत्ताकवादी होता, तो हुकुमशाही विरोधी होता. याचं स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकरांनी खूप सुंदर दिलंय. बाबासाहेब म्हणतात की हुकुमशाहीच्या बाबतीत सांगावयाचे तर बुद्धाला कसलीच हुकुमशाही मान्य झाली नसती. तो प्रजासत्ताकवादी म्हणून जन्माला आला व प्रजासत्ताकवादी म्हणूनच मरण पावला. त्याच्या जीवन काळात 14 राजसत्ताक होती राज्य आणि 4 प्रजासत्ताक राज्य होती. तो शाक्यापैकी होता आणि शाक्याचे राज्य प्रजासत्ताक होते. वैशाली हे त्याचे दुसरे घर होते. ते प्रजासत्ताक असल्यामुळे त्याला वैशालीबद्दल अत्यंत प्रेम वाटत असे. महापरिनिर्वाणा आधीचा त्याचा वर्षावास त्याने वैशालीत घालवला. हा वर्षावास पूर्ण झाल्यावर त्याने त्याच्या इच्छेनुसार वैशाली सोडण्याचे व अन्यत्र जाण्याचे ठरवले. काही अंतरावर चालून गेल्यावर त्याने वैशालीकडे मागे वळून पाहिले व आनंदाला म्हणाला, तथागताला वैशालीचं हे अखेरचं दर्शन आहे. इतके त्याला प्रजासत्ताकाबद्दल प्रेम वाटत होतं. तो पूर्णपणे समतावादी होता. सुरुवातीला भिक्षू स्वतः बुद्ध देखील चिंध्यापासून बनवलेले वस्त्र वापरीत. सरंजामदारी वर्गाला संघात सामील होण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी हा नियम घालून देण्यात आला होता. पुढे महाभिषक जीवकाने संपूर्ण कापडापासून बनवलेलं एक वस्त्र बुद्धाला प्रेमाने स्वीकारायला लावलं. बुद्धाने तत्काळ नियम बदलला व तो सर्व भिक्षूंना लागू केला. भिक्षुनी संघात सामील झालेली बुद्धाची माता प्रजापती गौतमी हिने एकदा बुद्धाला थंडीची बाधा झाल्याचे ऐकले. तिने लगेच त्याच्यासाठी एक गळापट्टा विणायला सुरुवात केली. तो विणून झाल्यावरती ती बुद्धाकडे घेऊन गेली व तिने त्याला तो घालण्याची विनंती केली. परंतु जर ते दान असेल तर ते सर्व संघाला दिलेले दान असलं पाहिजे, ते संघाच्या कोणा व्यक्तिगत सदस्यासाठी असता कामा नये असे म्हणून त्याने ते स्वीकारण्यास नकार दिला. तिने पुन्हा विनवणी केली परंतु त्याने तो घेण्यास सुद्धा नकार दिला. भिक्षू संघाची रचना सुद्धा बुद्धाने कशी केली होती? भिक्षू संघाची रचना अत्यंत समतावादी होती. बुद्ध स्वतः केवळ भिक्षूपैकी एक होता. तसेच तो संसदेच्या सदस्यामध्ये प्रधानमंत्र्यासारखा होता. तो कधीच हुकुमशाह नव्हता. संघावर नियंत्रण ठेवण्यासाठी संघाचा प्रमुख म्हणून कोणाला तरी नेमावे अशी त्याच्या मृत्यूपूर्वी त्याला 2दा विनंती करण्यात आली होती. परंतु त्याने हुकुमशाह होण्यास नकार दिला व हुकुमशाह नेमण्यासही नकार दिला. साधनांच्या मूल्याविषयी काय? कोणाची साधने श्रेष्ठ आहेत व चिरकाल टिकणारी आहेत? साम्यवाद्यांनी त्यांची मौल्यवान साध्य प्राप्त करताना इतर मौल्यवान साध्यांचा नाश केला नाही असे ते म्हणू शकतात काय? त्यांनी खाजगी मालमत्ता नष्ट केली आहे हे मौल्यवान साध्य असल्याचे गृहीत धरून ते प्राप्त करण्याच्या प्रक्रियेत साम्यवाद्यांनी इतर मौल्यवान साध्य नष्ट केलेली नाहीत असे ते म्हणू शकतात काय? त्यांचे साध्य प्राप्त करण्यासाठी त्यांना किती लोकांना ठार केले? मानवी जीवनाला कोणतेच मोल नाही का? त्यांना मालकाचा प्राण न घेता मालमत्ता घेता येऊ शकली नसती काय? त्यामुळे हुकुमशाही व संसदीय शासन याच्या संदर्भात म्हटले आहे की हुकुमशाहीचा विचार करूया. क्रांती ही कायमची क्रांती बनवणे हे हुकुमशाहीचं साध्य आहे. हे एक मौल्यवान साध्य आहे. परंतु हे प्राप्त करताना त्यांनी इतर मौल्यवान साध्य नष्ट केली नाहीत असे साम्यवादी म्हणू शकतात काय? स्वातंत्र्याचा अभाव अथवा संसदीय शासनाचा अभाव अशी हुकुमशाहीची व्याख्या नेहमी करण्यात येते. दोन्ही अर्थ तितकेसे सुस्पष्ट नाहीत. जे ते संसदीय शासन आहे
तेथे देखील स्वातंत्र्य नाही, कारण कायद्याचा अर्थ स्वातंत्र्याचा अभाव असाच आहे. येथे हुकुमशाही व संसदीय शासन यामध्ये फरक असलेला आपणाला आढळतो. आता दोन मुद्दे राहिले. पहिला एक राज्य नष्ट होण्याचा मुद्दा आणि शेवटचा साधने कोणाची श्रेष्ठ आहेत हा मुद्दा आहे. राज्य नष्ट होण्याचा जो मुद्दा आहे, कायमची हुकुमशाही कधी नष्ट होईल व त्याच्या जागी काय येईल. एक कायमची हुकुमशाही म्हणून राज्याविषयी असलेला साम्यवाद्यांचा सिद्धांत हा त्याच्या राजकीय तत्वज्ञानातील एक कमकुवत दुवा असल्याचे साम्यवादी स्वतःच मान्य करतात. राज्य अखेरीस नष्ट होईल या युक्तिवादाचा ते आश्रय घेतात. त्यामुळे दोन प्रश्नाचे उत्तर त्यांना द्यावे लागेल. ते केव्हा नष्ट होईल आणि राज्य नष्ट झाल्यावर त्याच्या जागी काय येईल. पहिल्या प्रश्नाला ते निश्चित कालावधी सांगू शकत नाही. लोकशाहीचा मार्ग सुरक्षित झाल्यावर हुकुमशाहीने आपोआप संपुष्टात आले पाहिजे, परंतु तसे होताना दिसत नाही. अशोकाने उदाहरण घालून दिले नव्हते काय? त्यांनी कलिंगाविरुद्ध हिंसा केली, परंतु त्यानंतर त्यांनी हिंसेचा मार्ग पूर्णपणे त्यागला. आजच्या आपल्या विजेत्यांनी जर त्यांच्या केवळ बळी ठरलेल्यांनाच निशस्त्र न करता स्वतःलाही निशस्त्र केले असते तर ते सर्व जगभर शांतता प्रस्थापित झाली असती. किती सुंदर बाबासाहेब आंबेडकर हे वाक्य सांगतात. साम्यवाद्यांनी कोणतेही उत्तर दिले नाहीत. उलट राज्य नष्ट झाल्यानंतर त्याची जागा काय घेईल हा प्रश्न राज्य केव्हा नष्ट होईल या प्रश्नापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. तथापि काही केल्या या प्रश्नाला कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. धर्म कायम राज्य राखू शकेल बाबासाहेब. बळ काढून घेतल्यावर ते राज्य कायम राखू शकेल अशी एकमेव गोष्ट म्हणजे धर्म होय. परंतु साम्यवाद्यांना धर्म हा वर्ज्य आहे. त्यांचा धर्माविषयीचा द्वेष इतका खोलवर रुजला आहे की ते कोणते धर्म साम्यवाद्याला सहाय्यक आहेत आणि कोणते धर्म तसे नाहीत यामध्ये देखील ते भेद करायला तयार नाहीत. बौद्ध व ख्रिस्ती धर्म यामध्ये साम्यवाद्यांनी कधीच भेद केला नाही. ग्रस्ताला आनंददायी असणाऱ्या गोष्टी अनाथपिंडकार बुद्ध सांगतात. बुद्धाने आपल्या शिष्यापैकी अनाथपिंडक या शिष्याला या विषयावर दिलेले प्रवचन बाबासाहेब देतात. एकदा भगवान राहत होते तेथे अनाथपिंडक आला. आल्यावर त्याने भगवंताला वंदन केले व एका बाजूला बसून विचारले की कोणत्या गोष्टी ग्रस्ताला स्वागतार्ह आहे, आनंददायी व इष्ट परंतु दुष्प्राप्य असतात, ते भगवंत सांगतील काय. भगवंतांनी त्यांच्या पुढे मांडलेला तो प्रश्न ऐकून घेतल्यावर म्हटले की अशा गोष्टीपैकी पहिली गोष्ट कायदेशीर मार्गाने संपत्ती मिळवणे ही होय. दुसरी गोष्ट तुमचे नातेवाईक देखील त्यांची संपत्ती कायदेशीर मार्गाने मिळवतात का हे पाहणे ही होय. तिसरी गोष्ट दीर्घकाळ जगून बुद्धत्वाला पोहोचणे ही होय. चौथी गोष्ट सत्य ज्ञानाची प्राप्ती करणे हे होय. खरे तर या चार गोष्टी प्राप्त करण्यासाठी या जगात ज्या स्वागतार्ह, आनंददायी, इष्ट परंतु मिळवण्यास कठीण आहेत अशा चार शर्ती देखील आहेत. त्या आधी येतात आणि त्या म्हणजे विश्वास, सद्गुण, उदार आणि ज्ञान. सद्गुण वर्तनाची इष्टसिद्धी, प्राण घेण्यापासून, चोरी करण्यापासून, व्यभिचारापासून, खोटे बोलण्यापासून, मादक पेय सेवनापासून अलिप्त तुम्हाला राहता आलं पाहिजे. उदारपणा म्हणजे जीवनात द्रव्य लोभाच्या कलंकापासून मनाने मुक्त असलेल्या, दानशूर, मुक्त असते दान देण्यात आनंद मानणाऱ्या, ज्याला दान मागावे व जे दानादानास वाहिलेला आहे अशा ग्रस्तामध्ये औदार्याची, उदारपणाची इष्टसिद्धी होत असते. ज्ञानाची सिद्धी, ज्ञानाच्या इष्टसिद्धीत कशाचा अंतर्भाव होतो. एखादा ग्रस्त असा असेल की त्याच्या मनावर द्रव्यलोभ, हाव, दुष्टइच्छा, आळस, सुस्ती, विचलन व मनक्षोभ यांनी पगडा बसवलेला असतो. तसेच तो चुकीची कृत्य करत असतो व जी करायला पाहिजे तिकडे दुर्लक्ष करत असतो व तसे केल्याने तो सुखापासून, मानापासून वंचित झालेला असतो हे तो म्हणतो. द्रव्यलोभ, लालसा, दुष्टइच्छा, आळस, सुस्ती, विचलन, मनक्षोभ व संशय हे मनाचे कलंक आहेत. ज्या ग्रस्तांची अशा मनाच्या कलंकापासून मुक्तता होते तो महाज्ञानी प्रचंड ज्ञान, स्वच्छ दृष्टी व पूर्ण ज्ञान प्राप्त करतो. चौथा, विश्वासाची इष्टसिद्धी. अशा प्रकारे मोठ्या उद्योगशीलतेने मिळवलेली, बहुसामर्थ्याने प्राप्त केलेली व निर्लाच्या घामावरती मिळवलेली संपत्ती कायदेशीर मार्गाने व न्याय मार्गाने संपादन करणे ही मोठी इष्टसिद्धीच आहे. तोच ग्रस्त स्वतःला सुखी व आनंदी बनवतो व पूर्ण समाधानी होतो.
तसेच त्याचे आई वडील, पत्नी, मुले, सेवक व मजूर, मित्र व सोबती यांना देखील सुखी व आनंदी बनवतो व त्यांना देखील पूर्ण समाधान देतो. भिक्षू संघामध्ये हुकुमशाही शिवाय साम्यवाद बुद्धाने स्थापन केलेला आहे. बुद्धाचा मार्ग मन बदलण्याचा आहे. बुद्धाचा मार्ग वेगळा होता. त्याचा मार्ग माणसाचे मन बदलण्याचा, माणसाचा स्वभाव बदलण्याचा होता, जेणेकरून माणूस जे काही करतो ते तो स्वेच्छेने व बळाचा अगर जबरदस्तीचा वापर न करता करील. माणसाचा स्वभाव बदलण्याची त्याची मुख्य साधने, त्याचा धम्म व त्याच्या धम्माची अखंड शिकवण ही होती. लोकांना जे करायला आवडत नाही ते त्याने करायला लावण्यासाठी लोकांवर बळजबरी करणे हा बुद्धाचा मार्ग नव्हता. मग ती कृती त्याच्या भल्यासाठी का असेना, त्याचा मार्ग लोकांचा स्वभाव बदलण्याचा होता. रशियातील कायमच्या हुकुमशाहीने सुद्धा आध्यात्मिक मूल्याकडे लक्ष अजिबात दिलेले नाही. माणसाचा भौतिक त्याचप्रमाणे आध्यात्मिक विकास झाला पाहिजे असं बुद्धाने म्हटलं. समाजाचं ध्येय असलं पाहिजे, ज्याचा सारांश फ्रेंच राज्यक्रांतीने सहभाव, स्वातंत्र्य व समता या 3 शब्दात सांगितला आहे. त्यात नवीन पायावर समाजाची उभारणी करण्याकडे समाज वाटचाल करीत आहे. या घोषणेमुळे फ्रेंच राज्यक्रांतीचे जगात स्वागत झाले, परंतु समता प्रस्थापित करण्यात ती अपयशी ठरली. आम्ही रशियन क्रांतीचे स्वागत करतो कारण समता प्रस्थापित करणे हे तिचे ध्येय आहे, परंतु तिला अवास्तव महत्त्व देता येणार नाही. समता प्रस्थापित करताना समाजाला सहभाव किंवा स्वातंत्र्याचा बळी देता येणार नाही. सहभाव वा स्वातंत्र्य याशिवाय समतेला कसलाही अर्थ नाही. बुद्धाचा मार्ग अनुसरला तरच या तिन्ही गोष्टी एकत्र राहू शकतील असे दिसते. साम्यवाद केवळ समता ही एकच गोष्ट देऊ शकतो. समता, सहभाव व स्वातंत्र्य या सर्व गोष्टी मात्र साम्यवाद देऊ शकत नाही. आणि शेवटचा मुद्दा जो आहे तो बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलाय की कोणाची साधने अधिक परिणामकारक आहेत. आणि यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी दिव्य चक्राची एक गोष्ट सांगितलेली आहे. आणि ही किती सुंदर आहे की पाशवी बळाचा वापर केलेलं शासन आणि नीतिमत्तेवरती आधारलेलं शासन याच्यामधला फरक बाबासाहेब आंबेडकरांनी समजावून सांगितलेला आहे. हा ग्रंथ वाचत असताना किंवा बुद्ध व कार्ल वाचत असताना ही गोष्ट किती महत्त्वाची आहे ती या ठिकाणी आपण पाहून आपल्या कार्यक्रमाचं कन्क्लुडिंग आपण करणार आहोत. बाबासाहेब म्हणतात की आता आपण कोणाची साधने अधिक टिकणारी आहेत याचा विचार करूया. बळाने चालणारे शासन आणि नैतिक भावनाने चालणारे शासन यापैकी कोणा एकाची तरी तो निवड करावी लागेल. 2 शासन पद्धती आहेत. एक बळाने म्हणजे जबरदस्तीने चालणारे शासन आणि नीतिमत्तेने, नैतिकतेने चालणारे शासन. या 2 पैकी एकाची निवड करावी लागेल. बुद्धाने नीतीला सर्वोच्च स्थान दिलं आहे. सदाचरण धम्मात सर्वोच्च स्थानी आहे. मनुष्याचे विचार, मानसिकता बदलण्यावर बुद्धाने भर दिलेला आहे. इतर धर्मात ईश्वराला जे स्थान आहे ते बौद्ध धर्मात नीतीला स्थान आहे. बळाने शासन चालतं, त्याचा परिणाम काय होतात बघा. बर्कने म्हटल्यानुसार बळ हे टिकणारे साधन असू शकत नाही. अमेरिकेशी समट करण्यासंदर्भातील त्याच्या भाषणात त्याने धोक्याची सूचना दिली होती. तो म्हटला होता, महाशय, केवळ बळाचा वापर हा तात्पुरता टिकणारा असतो. ही गोष्ट सांगण्यास मला परवानगी असावी. तो वापर क्षणभर ताब्यात आणील, पण पुन्हा ताब्यात आणण्याची आवश्यकता तो काढून टाकत नाही. आणि अशा प्रकारे जे राष्ट्र कायमचे जिंकलेले असेल त्या राष्ट्रावर शासन चालत नाही. माझा पुढील आक्षेप आहे त्याच्या अनिश्चिततेबाबत. दहशत ही नेहमीच बळाचा परिणाम असते असे नाही. शस्त्रसज्जता हा विजय असत नाही. तुम्ही जर विजयी झाला नाही तर तुम्हाला पर्याय नसेल, कारण समेट अयशस्वी ठरल्यावर बळाचा वापर करणं एवढाच मार्ग असतो. परंतु बळाचा वापर अयशस्वी ठरल्यावर त्यापुढे समेटाची कसलीच आशा उरत नाही. सत्ता व अधिकार कधी कधी सहृदयतेने मिळतात, परंतु दारुण व पराजित हिंसेकडून त्याची कधीच भीक मागितली जाऊ शकत नाही. बळाविषयी आणखी आक्षेप असा की आपले साध्य टिकवून ठेवण्याच्या बळजबरीच्या हर एक प्रयत्नामुळे आपण आपले साध्य बिघडवून टाकतो. म्हणजे नैतिकतेचं शासन आणि बळाचा वापर या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मामधली एक दिव्य चक्राची गोष्ट सांगितलेली आहे. ती किती सुंदर समर्पक गोष्ट आहे. ते म्हणजे दिव्य चक्राचा राजा असतो. ती मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. भिक्षूंना दिलेल्या एका प्रवचनात बुद्धाने सदाचाराचा नियम आणि दंडशक्तीचा म्हणजे विधीचा नियम यामध्ये
फरक दाखवलेला आहे. म्हणजे सदाचरणाचं राज्य, या जगामध्ये सदाचरणाचं राज्य स्थापन करणं हे बौद्ध धर्माचं ध्येय आहे. त्याच्याऐवजी जर बळाचं आणि जबरदस्तीचं राज्य स्थापन झालं तर सदाचरणाचं राज्य आणि पाशवी बळाचं राज्य याच्यातला जो फरक आहे त्या फरकाची गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी इथे सांगितलेली आहे. ती गोष्ट प्रत्येकाला माहिती असण्याची आवश्यकता आहे. ती वारंवार सांगितले पाहिजे, कारण बाबासाहेब आंबेडकरांचा धम्म समजून घेण्याच्या संचातील ग्रंथातील ही गोष्ट असल्यामुळे या गोष्टीला फार महत्त्व आहे. कारण हे बेसिक मूलभूत गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांचा धम्म समजून घेण्यासाठी आहे. म्हणून ही गोष्ट मी तुम्हाला वाचून दाखवतो, कारण तुमच्याकडे ते पुस्तक असेल बुद्ध आणि मार्क्स याच्यामध्ये ती आहेच. इथे फक्त स्पष्टीकरणासाठी मी तुमच्यासमोर वाचून दाखवतो. बाबासाहेब लिहितात, फार फार वर्षापूर्वी हे बंधूनो, दृढनेमी नावाचा न्यायाने राज्य करणारा राजा, सार्वभौम अधिपती, विजेता, लोकांचा रक्षण करता राज्य करीत असलेलं एक साम्राज्य होतं. तो राजा धर्मचक्र प्रवर्तक होता. या समुद्र वेष्टीत पृथ्वीला पराक्रमाने किंवा तलवारीने नव्हे तर सदाचाराने जिंकून तो या पृथ्वीवरती सम्राट म्हणून होता. म्हणजे हा सदाचरणाचं राज्य, दृढनेमी नावाचा जो राजा होता, या राजाने तलवारीने नव्हे, बळाने नव्हे तर सदाचाराने संपूर्ण पृथ्वी जिंकलेली होती आणि संपूर्ण पृथ्वीवरती त्याचं राज्य होतं. म्हणून त्याला धर्मचक्र प्रवर्तक, दृढनेमी राजा असं म्हटलेलं आहे. मग बंधूनो, अनेक वर्षानंतर, सहस्रावधी वर्षानंतर दृढनेमी राजाने एका माणसाला अशी आज्ञा केली की दिव्य चक्र थोडेसे बुडाले आहे, ते त्याच्या जागेपासून थोडे ढळले आहे असे वाटते, तरी पाहून येऊन मला सांग. म्हणजे सहस्रावधी वर्षानंतरची ही गोष्ट आहे. शेकडो वर्षांनी दिव्य चक्र त्याच्या जागेपासून ढळले आहे हे पाहिल्यावर तो माणूस दृढनेमी राजाकडे गेला आणि म्हणाला की दिव्य चक्र बुडाले आहे व आपल्या जागेपासून ढळले आहे महाराज, हे खरे आहे. हे जे दिव्य चक्र आहे, हे दिव्य चक्र काय संकेत देतं की जर दिव्य चक्र जर ढळत असेल तर मग माझ्या राज्यामध्ये किंवा माझ्या राज्य हे सदाचरणामध्ये काहीतरी चुकी झालेली आहे किंवा काहीतरी गडबड झालेली आहे, हा ते संकेत देत असतं. म्हणून राजा, जोपर्यंत ते दिव्य चक्र दिसतंय तोपर्यंत पृथ्वीवरती सदाचरणाचं राज्य प्रस्थापित झालेलं आहे. पण दिव्य चक्र जर ढळलं किंवा कमी जास्त झालं तर मात्र काहीतरी गडबड झालेली आहे. म्हणून तो राजा सांगतो की जाऊन बघून ये, आणि बघून येणारा माणूस राजाला सांगतो की हो, दिव्य चक्र बुडाले आहे, आपल्या जागेपासून ढळले आहे महाराज, हे खरं आहे. बंधूनो, दृढनेमी राजाने त्याच्या ज्येष्ठ पुत्राला त्यासाठी बोलवलं. दिव्य चक्र ढळल्यानंतर दृढनेमी राजाने काय केलं की त्याचा जो ज्येष्ठ पुत्र होता त्या ज्येष्ठ पुत्राला बोलवलं आणि म्हटलं की हे प्रिय मुला, पहा, माझे दिव्य चक्र थोडेसे बुडाले आहे, ते त्याच्या जागेपासून ढळले आहे. मला असे सांगण्यात आले आहे की जर दिव्य चक्र प्रवर्तित करणाऱ्या राजाचे दिव्य चक्र बुडाले अथवा ते त्याच्या जागेपासून ढळले तर राजा फार काळ जगणार नाही. त्यामुळे मी माझा पूर्ण मानवी ऐहिक आनंद उपभोगला आहे. आता आध्यात्मिक दिव्य आनंद प्राप्त करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे हे प्रिय मुला, ये समुद्रवेष्टीत अशा या पृथ्वीचा ताबा घे. मी दाढी मिशी काढून, मुंडन करून आणि काशाय वस्त्र परिधान करून घरातून बेघर अवस्थेत जाईल. म्हणजे संपूर्ण पृथ्वीवरती राज्य असलेल्या धर्मचक्र राजाचा संकेत काय होता की दिव्य चक्र जोपर्यंत आहे तोपर्यंत सर्व काही अलबेल आहे, पण दिव्य चक्र जर ढळलं तर माझा मृत्यू मात्र जवळ आलेला आहे आणि मी आता राज्य करू शकत नाही, हे संकेत होते. ते संकेत त्याला मिळाल्यानंतर त्याने आपल्या मुलाच्या हातामध्ये राज्य दिलं आणि त्याने संन्यास घेतला आणि संन्यास घेऊन तो जायला सुरुवात झाली. अशा प्रकारे बंधूनो, दृढनेमी राजाने त्याच्या थोरल्या मुलास रीतसर गादीवर बसवले व नंतर आपली दाढी मिशी काढून मुंडन केले, काशाय वस्त्र परिधान केली व तो घरातून बेघर अवस्थेत गेला. परंतु तो राजसन्यासी गेल्यावर 7व्या दिवशी दिव्य चक्र अदृश्यच झालं. म्हणजे वडील जो राजा होता त्याने आपल्या मुलाला राजगादीवर बसवलं आणि संन्यास घेऊन तो निघाला. संन्यास घेऊन 7 दिवस झालं, 7व्या दिवशी संपूर्ण दिव्य चक्र आहे हे अदृश्य झालं.
मग एक माणूस राजाकडे आला व त्याला म्हणाला, हे राजन, दिव्य चक्र अदृश्य झालं आहे, खरं आहे हे बंधूनो. मग तो राजा अतिशय व्याकुळ झाला, राजा घाबरला. नुकताच त्याचा राज्याभिषेक झाला होता आणि वडिलांनी संन्यास घेतला होता आणि 7व्या दिवशी तर दिव्य चक्रच अदृश्य झालं. राजा घाबरला, व्याकुळ झाला, दुःखी झाला आणि मग त्याने काय केलं, राज संन्याशाकडे गेला, म्हणजे आपल्या वडिलांच्याकडे गेला व त्यांना म्हणाला, महाराज हे खरं आहे, दिव्य चक्र आता अदृश्य झालेलं आहे. आणि अभिषिक्त राजाला असे बोलताना पाहून त्याचा वडील जो राज संन्याशी होता त्याने त्याला उत्तर दिलं की, हे प्रिय मुला, दिव्य चक्र अदृश्य झाले म्हणून दुःख करू नकोस किंवा दिव्य चक्र अदृश्य झाले म्हणून व्यतीत होऊ नकोस. दिव्य चक्र हे प्रिय मुला पित्याकडून वारसाने मिळत नसते, परंतु प्रिय मुला चक्र प्रवर्तकाच्या आर्य प्रवर्तनाप्रमाणे जगाचे खरे सम्राट म्हणून त्यांच्या समोर मांडलेल्या कर्तव्याच्या उदात्त ध्येयानुसार केलेली कृती खरोखर तू ते प्रवर्तित कर. मग तू जर धर्मचक्र प्रवर्तक सम्राटाचे कर्तव्य पार पाडलेस आणि मुख्य वरिष्ठ दालनात सुचिरभूत होऊन धर्मचक्र प्रवचने चालू ठेवलीस तर बरे होईल. दिव्य चक्र त्याच्या हजारो आऱ्यासह, धावेसह, मन्यासह व त्याच्या संपूर्ण भागासह पुन्हा प्रकट होईल. म्हणजे जो वडील होता त्यांनी राज संन्यास घेतला होता, त्यांनी काय सांगितलं की दिव्य चक्र हे वारसाने येत नसतं, दिव्य चक्र हे सदाचरणाने येत असतं. संपूर्ण पृथ्वीच्या पाठीवरती मी सदाचरणाचं राज्य केलेलं आहे, तलवारीच्या किंवा पाशवी शक्तीच्या जीवावरती मी राज्य केलेलं नाही, तर सदाचरणाने हे मी संपूर्ण पृथ्वीवरचं राज्य जिंकलेलं आहे. आता तू गादीवर बसल्यानंतर तुला हे संपूर्ण सदाचरणाचं साम्राज्य पुन्हा प्रस्थापित करायचंय, तू सदाचरणाची कृती करून दाखवली पाहिजेस. म्हणजे धर्मचक्र प्रवर्तकासाठी आवश्यक असलेली सर्व कर्तव्य जर तू पार पाडलीस तर पुन्हा हे दिव्य चक्र प्रस्थापित संपूर्ण आपल्या शक्तीनुसार येईल आणि तुला दिसेल. परंतु त्यासाठी धर्मचक्र प्रवर्तकाची जी जी आर्य कर्तव्य आहेत ती संपूर्ण कर्तव्य तुला पार पाडावी लागतील, तरच ते तुला दिसेल. परंतु पिताजी, मुलगा म्हणतो की चक्रवर्ती सम्राटाची कार्य नेमकी कोणती आहेत? पिताजी म्हणजे वडील सांगतात, जे राज संन्यासी झाले ते, हे प्रिय पुत्रा, तू धर्मध्वज, धर्म पताका, धर्मकेतू असल्यामुळे, धर्म हा तुझा अधिपती असल्यामुळे धर्माला, सत्य व सदाचाराच्या नियमाला तू मान देऊन, आदर देऊन व पूज्यभाव दाखवून त्यास वंदन करून पवित्र मानून त्याचा आधार घेऊन तुझ्या जनतेची, सैन्याची, उमरावांची, दासांची, ब्राह्मणांची, ग्रस्तांची, नगरांची, नगरवासियांची, धार्मिक जगतांची आणि पशुपक्ष्यांची योग्य काळजी घे व त्यांना संरक्षण दे. तुझ्या राज्यात जे कोणी निर्धन असतील त्यांना धन दे. म्हणजे कर्तव्य काय सांगितली की तुझ्या राज्यामध्ये जेवढे सगळे घटक आहे या सगळ्या घटकांची सेवा तुला धर्माप्रमाणे करायची. धर्माची पताका, धर्माचं वचन, धर्माचं कर्तव्य, जे जे धर्मामध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे संपूर्ण तुझं सदाचरण झालं पाहिजे. आणि ते जर पूर्णपणे तू करत असशील तर ती कर्तव्य पार पाडली तरच दिव्य चक्र तुला दिसायला लागेल. आणि हे प्रिय पुत्रा, जेव्हा तुझ्या राज्यातील धर्मजीवी माणसे श्रमण व ब्राह्मण निष्काळजीपणा सोडून इंद्रियांना उन्मत्त करण्यापासून विरत राहून आणि सहिष्णुता व दयावास वाहून प्रत्येक जण आत्मदमन करून, प्रत्येक जण आत्मशमन करून, प्रत्येक जण स्वतःचे संरक्षण करून वेळोवेळी तुझ्याकडे येतील आणि चांगले काय व वाईट काय, कशाला गुन्हा म्हणावा व कशाला गुन्हा म्हणू नये, काय करावे व काय करू नये, कोणती कृत्य दीर्घकाळ अथवा अल्पकाळ दुःखाला कारण ठरतील याविषयी तुला प्रश्न विचारतील, तेव्हा त्यांना काय सांगायचे आहे ते ऐक. तू त्यांना दुष्कृत्य करण्यापासून परावृत्त कर आणि सत्कृत्य हाती घेण्यास त्यांना आज्ञा कर. प्रिय पुत्रा, जगाच्या सम्राटाची ही सर्व कर्तव्य आहेत. मग जर आपण या संपूर्ण जगाच्या सम्राटामध्ये अशोकाला पाहिलं तर हे संपूर्ण प्रतिबिंब आपल्याला अशोकामध्ये उमटलेलं दिसतं. परंतु संपूर्ण जगाच्यावर अधिराज्य सदाचरणाचं गाजवायचं असेल तर काय कर्तव्य आहेत हे बाबासाहेब आंबेडकर गोष्टी रूपाने बुद्ध धम्मातील ही गोष्ट सांगतात. तसं आता मुलगा काय म्हणतो हे सगळं ऐकल्यानंतर हा राजा म्हणतो की तसेच होईल. महाराजाने अभिषिक्त राजाला उत्तर दिले व त्याच्या आज्ञेचे पालन करून सम्राटाचे आद्य कर्तव्य पार पाडले. त्यांनी अशी वर्तणूक केल्यानंतर
पूर्ण चंद्राच्या आनंदोत्सवाच्या वेळी तो जेव्हा स्नात होऊन उपासना करीत मुख्य श्रेष्ठ दालनात गेला, तेव्हा हजारो आऱ्या, धावा, मणी व इतर सर्व भागासह दिव्य चक्र स्वयं प्रकट झालं. म्हणजे जो मुलगा राजा होता त्याने आपल्या वडिलांनी जे धर्मचक्र प्रवर्तक किंवा चक्रवर्ती सम्राटाची जे कार्य होते ती धर्माप्रमाणे संपूर्ण आपलं राज्य कसं चालवायचं, सदाचरणाचं राज्य कसं प्रस्थापित करायचं, तू जीवन कसं जगायचं, तुझ्याकडे न्याय मागायला जेव्हा लोक येतील तेव्हा तू चांगलं काय वाईट काय याच्यातला फरक कसा समजावून सांगशील, हे सर्व जर तू धर्माच्या आज्ञेप्रमाणे, धर्माची पताका, धर्माचं कर्म, धर्माच्या प्रमाणे तुझं संपूर्ण सदाचरणाचं राज्य प्रस्थापित होईल, तेव्हा हे सगळं येईल. राजा तसा वागायला लागल्यानंतर हे दिव्य चक्र आपल्या पूर्ण शक्तीनुसार पुन्हा प्रकट झालेले पूर्ण चंद्राच्या आनंदोत्सवाच्या वेळी तो जेव्हा स्नात होऊन उपासना करीत मुख्य श्रेष्ठ दालनात गेला, तेव्हा हजारो आऱ्या, धावा, मणी इतर सर्व भागासह दिव्य चक्र स्वयं प्रकट झाले. ते पाहिल्यावर राजाच्या मनात आले की मला असे सांगण्यात आले होते की अशा प्रसंगी ज्या राजासमोर दिव्य चक्र पूर्णपणे प्रकट होते तो राजा चक्रवर्ती सम्राट बनतो, मी देखील त्याप्रमाणे जगाचा सम्राट बनो. मग बंधूनो, राजा त्याच्या आसनावरून उठला आणि एका खांद्यातील वस्त्र काढून आपल्या डाव्या हातात त्याने झारी घेतली आणि उजव्या हाताने दिव्य चक्रावर पाणी शिंपडीत तो म्हणाला, हे चक्रदेवा, म्हणजे दिव्य चक्राला म्हणा, पुढे गोल फिर, हे चक्रदेवा पुढे जा व विजय प्राप्त कर. मग बंधूनो, पूर्व प्रदेशाकडे धर्मचक्र पुढे गोल फिरत गेले व चक्रवर्ती राजा आपले सैन्य, घोडे, रथ, हाती, सेवक, सैन्य यांच्यासह त्याच्या मागोमागे गेला आणि ज्या कोण्या ठिकाणी बंधूनो ते चक्र जेथे थांबले तेथे विजयी श्रेष्ठ योद्धा असलेल्या राजाने त्याच्या चतुरंग सैन्यासह तळ ठोकला. तेव्हा पूर्व प्रदेशातील प्रतिस्पर्धी राजे सार्वभौम राजाकडे आले व म्हणाले, यावे शक्तिशाली राजा, तुझे स्वागत असो. हे शक्तिशाली राजा, हे सर्व तुझे आहे. हे शक्तिशाली राजा, आम्हाला धर्मोपदेश. तेव्हा सार्वभौम श्रेष्ठ योद्धा असलेला राजा म्हणाला, तुम्ही कोणत्याही प्राणीमात्रांची हत्या करता कामा नये. जे दिले गेले नाही ते तुम्ही घेता कामा नये. तुम्ही शारीरिक विषय वासना चुकीच्या मार्गाने भागवता कामा नये. तुम्ही खोटे बोलता कामा नये. तुम्ही कसलेच मादक प्रिय प्राशन करता कामा नये. तुम्ही तुमच्या मालमत्तेच्या तुमच्या इच्छेप्रमाणे उपभोग घ्या. म्हणजे हा जो पराक्रमी धर्मचक्र चक्रवर्ती राजा होता, सदाचरणाने कसं राज्य जिंकायचं, तर तुम्ही असं जीवन जगा, तुम्हाला पूर्णपणे अभय असेल. मग बंधूनो, दिव्य चक्र पूर्व समुद्रात बुडाले व पुन्हा बाहेर आले व दक्षिण प्रदेशाकडे गोल फिरत गेले आणि पूर्वेला घडले त्याप्रमाणे तेथेही सर्व काही घडले. आणि अशाच पद्धतीने दिव्य चक्र समुद्रात बुडाले व पुन्हा बाहेर आले आणि पश्चिम प्रदेशाकडे गोल फिरत गेले आणि उत्तरेकडील प्रदेशाकडे गोल फिरत गेले, तेथे देखील दक्षिणेत व पश्चिमेकडे घडले तसेच घडले. मग दिव्य चक्र समुद्र सीमा ओलांडणाऱ्या संपूर्ण जगावर विजय मिळवत पुढे गेले, तेव्हा तेथे राजधानीत परत आले व उभे राहिले. असे की कोणाला ते न्यायदानाच्या सभागृहापुढे जगाचा सम्राट असलेल्या चक्रवर्ती राजाच्या आतील वाड्याच्या तोंडाशी आपल्या दीप्तीने प्रकाश देत स्थिर केले आहे असे वाटावे. मग बंधूनो, चक्रवर्ती सम्राट असलेल्या विजयी श्रेष्ठ योद्धा असलेल्या दुसऱ्या राजाने, तिसऱ्या राजाने, चौथ्या राजाने, पाचव्या राजाने, सहाव्या राजाने असे अनेक शेकडो हजारो वर्षानंतर असं चाललेलं होतं दिव्य चक्र. आणि त्याप्रमाणे सगळे राजे आपलं जीवन व्यतीत करत होते आणि राजे तशाच पद्धतीने वागत होते. अशा प्रकारे अनेक वर्षांनी, शेकडो हजारो वर्षांनी त्या माणसाने पाहिले की पुन्हा दिव्य चक्र बुडाले. म्हणजे हजारो वर्षानंतर दिव्य चक्र बुडाले, त्याच्या जागेपासून ढळले. आणि असे पाहिल्यावर विजेता श्रेष्ठ योद्धा असलेल्या राजाकडे तो गेला होता. तसे त्याने राजाला सांगितलं की धरणनेमी राजाने जे केले तेच त्या राजाने केले. आणि 7व्या दिवशी राजसन्यासी पुढे निघून गेल्यावर ते दिव्य चक्र पुन्हा कसे अदृश्य झाले हे सांगितले होते. माणसाने राजाकडे जाऊन त्याला तसे सांगितले की दिव्य चक्र अदृश्य झाले आणि राजा चिंताक्रांत झाला व दुःखाने व्यतीत झाला. परंतु सम्राट श्रेष्ठ योद्ध्याच्या आर्य, म्हणजे सुरुवातीची जी गोष्ट होती की बाप गेल्यानं, संन्यास घेतल्यानंतर जे दिव्य चक्र अदृश्य झाले होतं त्यावेळेस वडिलांनी सांगितलं की ते वारशाने मिळत नाही, तर सदाचरणाचं तुला आचरण करावं लागेल आणि सदाचरणाचं राज्य प्रस्थापित करावं लागेल, तेव्हाच ते परत येईल. हे दिव्य चक्र हजारो वर्षानंतर पुन्हा अदृश्य झाल्यानंतर तिथल्या लोकांनी ती गोष्ट त्या काळात असलेल्या राजाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मग बंधूनो, मंत्री, सरदार, खजिनदार, रक्षक, द्वारपाल
राज्यातली सगळी लोक राजाकडे गेली आणि राजाला सांगितलं की हे राजा, आधीचे राजे कर्तव्य पार पाडत असताना तुझ्या जनतेवर ज्या पद्धतीने राज्य करीत त्याहून वेगळ्या पद्धतीने तू मनमानीपणाने त्यांच्यावरती राज्य करीत असल्याने जनतेची भरभराट होत नाही. सम्राट राजाच्या आर्य कर्तव्याचे ज्ञान असलेले मंत्री व सरदार जाऊन त्याला म्हटले की तुझा मनमानी कारभार आहे, तू कारभार सदाचरणाने करत नाही, धर्माप्रमाणे करत नाही, जसे पूर्वी हजारो वर्षापासून करत आलेले आहेत तशा पद्धतीने तू राज्य करत नसल्यामुळे हे दिव्य चक्र बुडालेले आहे, अदृश्य झालेले आहे. राजाला सर्व मंत्री परिषद किंवा सगळ्या लोकांनी राज्यातल्या समजावून सांगितल्यानंतर पुन्हा तो राजाने म्हणाला की मंत्र्याची व सर्वांची एकत्र परिषद त्याने बोलावली. सम्राट श्रेष्ठ योद्ध्याच्या आर्य कर्तव्याविषयी विचारले. राजाला सर्व ती कर्तव्य सांगण्यात आली आणि त्यानंतर गरीब अशा भरमसाठ जेव्हा त्यानंतर मग त्या राजाने तसं वागण्याचा निर्णय घेतला आणि त्याने त्याचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर योग्य देखरेख ठेवण्याची व्यवस्था केली. निर्धनांना त्याने धन दिले नाही असे न केल्या कारणाने गरिबी सर्वत्र अशा प्रकारे पसरलेली होती. त्याला लोक चोरी म्हणत. त्याला राजाच्या सेवकांनी पकडून राजासमोर आणले जे चोरी झाली होती. हे राजा, या माणसाने सेवकाने पकडून राजासमोर आणले. हे राजा, ह्या माणसाने जे त्याला देण्यात आलेले नाही ते घेतले आहे व ती चोरी आहे. त्यावर राजा माणसाला म्हणाला, काय रे, हे खरे आहे काय? कोणत्याही माणसाने तुला दिलेले नाही ते तू घेतले आहेस, त्यामुळे लोक त्याला चोरी म्हणतात की तू हे केले आहेस. महाराज, हे खरं आहे, परंतु का? महाराज, मला जगण्यासाठी कोणतेही साधन नाही. तेव्हा त्या राजाने त्या माणसाला धन दिले व म्हटले की या धनाने तू स्वतःचा निर्वाह कर, तसेच तुझ्या माता पित्यांचे पत्नी मुलांचं संरक्षण कर. होय महाराज, तसेच करू, त्या माणसाने उत्तर दिलं. मग बंधूनो, दुसऱ्या माणसाने जे त्याला देण्यात आले नव्हते ते चोरू करून घेतले. पुन्हा त्याला पकडलं, पुन्हा त्याला राजासमोर आणलं. पुन्हा राजाने त्याला तशीच वागणूक दिली, त्याला पैसे पाणी दिली. पुन्हा तिसरं असं प्रकरण घडलं. मग बंधूनो, असे ऐकले की चोरी करून ज्यांनी त्यांना न दिलेले घेतले होते त्यांना राजा धन देत आहे. हे सगळ्या लोकांना माहिती झालं की राजाने सदाचरणाने वागण्यासाठी 2-3 उदाहरणं घडली की लोक चोरी करत होते, चोरू केलेल्या लोकांना राजा पुन्हा पैसे देत होता. आणि मग एक प्रकरण आलं राजाकडे. मग राजाने विचार केला की चोरी करून ज्यांनी न दिलेले घेतले होते त्यांना धन देण्यात येत आहे. ऐकल्यावर त्यांनी असा विचार केला की आपणास जे देण्यात आले नाही ते आपण चोरी करून घ्यावे. मग एका माणसाने तसे केले आणि त्याला राजाच्या सेवकांनी पकडले. त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला. तेव्हा चोरी का केली होतीस? राजाने त्याच्या अगोदरच्या प्रमाणे विचारले. महाराज, माझा चरितार्थ चालवू शकत नाही. तेव्हा राजाने विचार केला, मी जर कोणी चोरी करून त्याला न दिलेले घेत असेल अशा कोणालाही धन दिले तर त्यामुळे चोरीत वाढ होईल. मला आता या गोष्टीला पूर्णपणे पायबंद घातला पाहिजे व त्याला कठोर शिक्षा दिली पाहिजे, त्याचा शिरच्छेद केला पाहिजे. म्हणून राजाने सेवकांना सांगितले की तुम्ही असे करा की याचे हातपाय बांधा, दोराने पाठीमागं घट्ट बांधा, त्याचे डोक्याचे मुंडन करा आणि जोर जोराने नगारे वाजवून याला गावातून गल्लीबोळातून मिरवणूक काढा आणि गावाच्या बाहेर त्याला पाठवा आणि सर्वोच्च शिक्षा द्या किंवा त्याचा शिरच्छेद करा. तेव्हा लोकांनी असे ऐकले की जो कोणी चोरी करून त्यांना दिलेले घेतो त्यावेळेस त्याला मृत्यूदंड मिळतो. असे ऐकल्यावर त्यांनी विचार केला की धारदार तलवारी आपल्याकडे तयार ठेवण्यात आणि आपणास जे दिले गेले नाही ते ज्याच्याकडून घेतो त्यास काहीही म्हणत, पण ज्यांच्या वस्तूची चोरी करायची ते सगळेजण त्या व्यक्तीला मारूनच टाकायचे. अशा प्रकारे बंधूनो, निर्धनांना धन न देण्यात आल्यामुळे गरिबी बेसुमार वाढली. गरिबी बेसुमार वाढल्यामुळे चोरी करण्याचे प्रमाण वाढले. चोरी करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे हिंसा फोफावली. हिंसा फोफावल्यामुळे प्राणघात आणि सामान्य गोष्ट बनली आणि खून वारंवार झाल्याने त्या माणसांचा जीवनकाल आणि त्यांचे सौजन्य दोन्ही संपुष्टात आले. आणि मग बंधूनो, त्यानंतरच्या काळात माणसाबद्दल काही नात्यांनी जे दिले गेले नाही ते चोरी करून घेतले आणि इतरांप्रमाणे त्यांच्यावर जरी राजासमोर आरोप ठेवण्यात आला आणि त्यांना विचारण्यात आले की तुम्ही चोरी केली आहे का, हे खरं आहे का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की नाही महाराज, हे जाणून बुजून खोटं बोलताय. अशा प्रकारे निर्धनांना धन देण्यात न आल्यामुळे खोटे बोलणं ही सामान्य गोष्ट होईपर्यंत गरिबी, चोरी, हिंसा, खून बेसुमार वाढ झाली. तसेच एखाद्या माणसाने दुसऱ्या एखाद्या माणसाविषयी चाडी करताना अशा माणसाने हे राजा त्याला जे देण्यात आलेले नाही ते चोरी करून घेतले आहे असे राजाकडे तक्रार केली आणि अशा प्रकारे
बंधूनो, निर्धनांना धन न देण्यात आल्यामुळे गरिबी वाढली, चोरी, हिंसा, खून, खोटं बोलणे, चाडी असं अमर्याद वाढलं. खोटे बोलण्यामुळे व्यभिचार वाढला. अशा प्रकारे निर्धनांना धन न देण्यात आल्यामुळे गरिबी, चोरी, हिंसा, खून, खोटे बोलणे, चाडी करणे, अनैतिकता बेसुमार वाढली. बंधूनो, त्याच्यामध्ये 3 गोष्टी वेगाने वाढल्या. निषिद्ध नात्यांतर्गत व्यभिचार वाढला, दुष्टलोभ वाढला, विकृत हाव वाढले. मग या गोष्टी वेगाने वाढल्यानंतर मात्यापित्याविषयाचा आदर नष्ट झाला, साधू वृत्तीच्या माणसाविषयी धार्मिक सद्भावना नष्ट झाली, कुलप्रमुखाविषयी अनादर निर्माण झाला. बंधूनो, असा काळ येईल की तेव्हा त्या लोकांच्या वंशजाचे आयुर्मान 10 वर्षाचे असेल आणि या आयुर्मानामध्ये माणसामध्ये कुमारिकेच्या विवाहाचे वय 5 वर्षाचे असेल. अशा माणसामध्ये तूप, लोणी, तिळाचे तेल, साखर, मीठ या प्रकारच्या चवी लोप पावतील. अशा लोकांमध्ये कुद्रुस धान्य हे श्रेष्ठ दर्जाचे अन्न असेल. आता जसे दही भात हे श्रेष्ठ अन्न आहे, त्याप्रमाणे कुद्रुस हे धान्य जेव्हा श्रेष्ठ दर्जाचे असेल, अशा माणसामध्ये 10 नैतिक वर्तनांचे मार्ग संपूर्णतया लोप पावतील. त्यामुळे अशा बंधूनो, अशा मानव प्राण्यामध्ये माता किंवा मावशी किंवा मामी किंवा गुरुपत्नी हिच्याशी विवाह करणे निषिद्ध असावे. या प्रकारांच्या विचारांची बूज राखली जाणार नाही. शेळ्या, बकऱ्या, कोंबड्याप्रमाणे, कुत्र्याप्रमाणे जगात स्वैराचार माजेल. अशा मानव प्राण्यामध्ये बंधूनो, परस्परात तीव्र शत्रुत्व निर्माण होईल. त्यांच्या तीव्र द्विष्टेच्या, तीव्र वैरभाव, आईने तिच्या मुलाला, मुलाने त्याच्या पित्याला, भावाने भावाला, भावाने बहिणीला, बहिणीने भावाला ठार करण्याचे देखील भावनातिरिक विचार येतील. तसे करताना एखाद्या खेळाडूला जसे आपले खेळ पाहून वाटते, त्याप्रमाणे त्यांना वाटेल. आणि शेवटी बाबासाहेब लिहितात की जेव्हा नैतिक शक्ती अयशस्वी ठरते व पाशवी शक्ती तिची जागा घेते, तेव्हा जे घडते त्याचे हे बहुधा अत्यंत सुंदर असं चित्रण आहे. बुद्धाला अपेक्षित होतं ते हे की प्रत्येक माणसाला नैतिक दृष्ट्या असं शिक्षण मिळावं की तो स्वतःच सदाचरणाच्या साम्राज्यासाठी एक सैनिक असेल. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि कार्ल मार्क्स यामध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. ही गोष्ट मोठी आहे, परंतु या गोष्टीतून बाबासाहेब आंबेडकरांना काय सांगायचंय की बळाच्या आधारावरती जबरदस्तीनं केलेलं राज्य, पाशवी शक्तीने केलेलं राज्य आणि सदाचरणाचं जागतिक राज्य जे असेल, या दोन्हींच्या मधला जो फरक आहे तो अतिशय सुंदर पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर सांगतात. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो संपूर्ण मी तुमच्या समोर जो संपूर्ण एसे बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, बुद्ध की मार्क्स, हा संपूर्णपणे तुमच्या समोर वाचून दाखवण्याचा उद्देश होता की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की माझा धम्म तुम्हाला जर समजून घ्यायचा असेल तर प्रथम तुम्हाला बुद्ध की कार्ल मार्क्स ही संपूर्ण समजावून घ्यावं लागेल. आता तुमच्या लक्षात आलं असेल की बाबासाहेब आंबेडकरांनी जो त्यांना अभिप्रेत असलेला बुद्ध धम्म जो आहे तो किती सुंदर पद्धतीने आपल्याला समजावून सांगितलेला आहे. आपण या संपूर्ण आजच्या कार्यक्रमात काय पाहिलं तर प्रथम आपण बुद्ध आणि कार्ल मार्क्स या ग्रंथाची वास्तवता पाहिली. यामध्ये या विषयावर आपण पाहिले की काठमांडू येथे बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण, त्यानंतर जपानमध्ये प्रकाशित झालेला जो निबंध आहे त्याचे 8 मुद्दे पाहिले. आणि 3 डिसेंबरला लेखन पूर्ण झालेला ग्रंथ मात्र उपलब्ध नाही, ही चिंतेची बाब आहे. हा ग्रंथ आंबेडकर कृत म्हणजे धम्म ग्रंथाच्या संचातील पहिला ग्रंथ ही अधिक चिंतनीय बाब आहे, ही आपण पाहिलेलं आहे. 20 नोव्हेंबर 1956ला काठमांडू येथल्या भाषणामध्ये अनेक मुद्दे आपण मांडले. भिक्षू संघाच्या निर्मितीचा उद्देश, भिक्षूंची जबाबदारी, ख्रिस्ती धर्माने स्वीकारलेली रचनात्मक व तात्विक दृष्टी यांची बौद्धांनी नकल करावी. बौद्ध की कार्ल मार्क्स हा जो निबंध आहे याचे 8 मुद्दे आहेत. या 8 मुद्द्यांचं आपण स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. हा संपूर्ण जो आपण चर्चा केलेली आहे किंवा हा संपूर्ण मुद्दा तुमच्या समोर ठेवलेला आहे, त्याच्यातून एवढंच अनुमान आहे की बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ उपलब्ध नाही, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं काठमांडू येथलं भाषण उपलब्ध आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जो एसे लिहिलेला आहे, जो बुद्ध आणि कार्ल मार्क्स म्हणून जी छोटी पुस्तिका प्रकाशित आहे, याच्याच आधारे आपल्याला 3 संचाचा जो बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ बनवाय सांगितलेला आहे, त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं काठमांडू येथलं भाषण आणि हा जो एसे आहे
जो आत्ता मी तुम्हाला समजावून सांगितलेला हे ग्रंथाच्या जागेवरती आपण ठेवावं. त्यानंतर क्रांती आणि प्रतिक्रांती आणि तिसरा बुद्ध आणि त्यांचा धम्म या 3 ग्रंथांचा मिळून संच तयार करावा आणि प्रथम बुद्ध आणि कार्ल मार्क्स वाचावं, नंतर क्रांती प्रतिक्रांती वाचावं आणि त्यानंतर बुद्ध आणि धम्म वाचावा. हे मी सांगत नाही, बाबासाहेब आंबेडकर सांगतात. आणि याच क्रमाने एकत्रितपणे अभ्यास केला तर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्माची संकल्पना समजेल, अन्यथा ती कोणालाही समजणार नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेतल्या शेवटच्या पॅरामध्ये समजावून सांगितलेलं आहे. म्हणून माझ्या मनाचं काही न घालता तुम्हाला बुद्ध आणि कार्ल मार्क्स यामध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांनी विचार सांगितले होते ते जसेच्या तसे वाचून दाखवलेले आहेत. आपण सर्वांनी शांत चित्ताने सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं इथं आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय अशोक, जय भारत.